M1च्या PYQ सिरीजमध्ये सेकंड चॅप्टरचा आज आपण एक क्वेश्चन सॉल्व करतो आहे. या क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलं आहे की जर तुम्हाला एक फंक्शन दिलं असेल यू, जे बाहेरनं लॉग आहे आतमध्ये परत XYZचं फंक्शन आहे. याचा अर्थ काय की XYZ हे तिन्ही व्हेरिएबल आहे आणि जेव्हा कधी आपण डिफरन्शिएट करू तर फक्त यू डिफरन्शिएट होणार, त्यावेळेस फक्त एक्सने होणार. एक्स पण चेंज होईल, वाय पण चेंज होईल, झेड पण चेंज होईल. म्हणून आपण डिफरन्शिएट काय करणार आहे, पार्शल डिफरन्शिएशन. आणि तुम्ही इथे पण बघू शकता की डो यू बाय डो एक्स, डो यू बाय डो वाय आणि डो यू बाय डो झेड आपल्याला काढायचं आहे. सो बेसिकली जे आपण बेसिक कन्सेप्ट शिकतो तो काय असेल की जर समजा माझं फंक्शन एक्स वाय आणि झेडचा असेल आणि याला मी डिफरन्शिएट करणार आहे एक्ससोबत, ठीक आहे. जर डिफरन्शिएट होईल तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह होईल. काय होणार पहिले, डो एफ बाय डो एक्स. तर हे सॉल्व करताना वाय आणि झेड का असला पाहिजे आपला कॉन्स्टंट, त्याला ॲज अ कॉन्स्टंट ट्रीट करायचं. सेम लॉजिकमध्ये जर समजा आपण डो एफ बाय डो झेड काय म्हटलं तर झेडसोबत व्हेरिएबल राहणार, एक्स आणि वाय तुमचं काय असेल कॉन्स्टंट. जसं आपण कॉन्स्टंटला ट्रीट कसं करतो त्याच लेवलमध्ये एक्स आणि वायला ट्रीट करायचं. आता या क्वेश्चनवर आपण येऊया. या क्वेश्चनमध्ये आपल्याला गिवन काय, आपल्याला गिवन आहे यू इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz. ठीक आहे. आता डिफरन्शिएट करताना पार्शियल डिफरन्शिएट करायचं आहे, एकदा एक्ससोबत, वायसोबत आणि झेडसोबत. तर पहिल्या केसमध्ये लेट्स से पार्शियली डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, पार्शियल डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. जेव्हा आपण एक्ससोबत डिफरन्शिएट करतो याचा अर्थ काय, वाय आणि झेड का झाला आपला कॉन्स्टंट. आधी डिफरन्शिएट करताना बघा, डिफरन्शिएट करताना काय करायचं आपण, आधी होणार पार्शियली डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय झालं ते कुठे काय झालं, ठीक आहे. लिहितो मी परत, पार्शियली डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यावेळेस वाय आणि झेड असेल कॉन्स्टंट. सो देअरफॉर आपण कधी ना डो यू बाय डो एक्स. ते डिफरन्शिएट करताना आधी लॉगचं डेरिव्हेटिव्ह आहे ना, लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असते की लॉगच्या आत जो असेल तो डिवाईडमध्ये जातो. लॉगच्या आतमध्ये काय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz आणि मल्टिप्लायमध्ये आतमधला डेरिव्हेटिव्ह. आता आतमध्ये काय एक्स क्यूब आहे आणि डिफरन्शिएट एक्सनं करतो आहे, तो काय झाला 3x². वाय काय असेल एक्ससाठी कॉन्स्टंट, तर 0 डेरिव्हेटिव्ह. झेड पण कॉन्स्टंट, तर 0 मायनस इथे जर डिफरन्शिएट केलं तर 3xचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि वाय आणि झेड फक्त राहिला. ठीक आहे. सो बेसिकली आपण काय लिहू शकतो, डो यू बाय डो एक्स इक्वल्स टू 3x² मायनस 3zy डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz. ही आपली पहिली गोष्ट. ठीक आहे. दॅट्स द इक्वेशन 2. सिमिलरली आता आपण काय करू, चलो पार्शियल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय करू. चलो पार्शियली डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय. परत आता वायसोबत डिफरन्शिएट करतो याचा अर्थ काय, एक्स आणि झेड काय असले पाहिजे तुमचे, ते असेल कॉन्स्टंट. म्हणजे डो यू बाय डो वाय जर करायचं असेल तर आधी लॉगचं डिफरन्शिएशन, सो 1/x³ प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz इंटू, आता एक्स तर कॉन्स्टंट झाला, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0, वाय का झाला व्हेरिएबल, वायचा डेरिव्हेटिव्ह काय होणार एक्स वाय क्यूबचा 3 टाइम्स y², झेडचा 0 मायनस 3 तसाच कॉन्स्टंट, एक्स राहिला, वायचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि झेड. सो बेसिकली आपल्याला सेकंड भेटला डो यू बाय डो वाय इक्वल्स टू 3y² मायनस 3xz टोटल डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xy आणि झेड. म्हणजे आपले सेकंड गोष्ट जी आपल्याला कळायची होती. आता ही थर्ड गोष्ट. सो थर्ड काय होता, पार्शियल डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू झेड.
partially differentiating with respect to z. with respect to z. आता z सोबत करायचं म्हणजे काय, x आणि y तुमचा काय झाला कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह नेहमी काय असणार आहे 0. सो x आणि y डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट झाल्यानंतर z सोबत डिफरन्शिएट करायचं आहे. सो डो यू बाय डो z आधी लॉगचं डेरिव्हेटिव्ह आहे ना. सो 1/x³ प्लस y³ प्लस z³ मायनस 3xyz इंटू x तर कॉन्स्टंट आहे 0, y पण कॉन्स्टंट आहे 0, z आहे व्हॅल्यू, झेडचा क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3z² मायनस 3x तसाच आहे, y तसाच आहे, आणि झेडचं डेरिव्हेटिव्ह 1. तर बेसिकली आपल्याला काय मिळालं आहे, डो यू बाय डो z इक्वल्स टू 3z² मायनस 3xy डिवायडेड बाय x³ प्लस y³ प्लस z³ मायनस 3xyz. हे आपल्याला थर्ड गोष्ट जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची होती. आता बघा क्वेश्चनमध्ये काय केलं आहे, ही तिन्ही गोष्टी जी केली आहे आपण ॲडिशन. इथे पण आपण काय करू, तीन इक्वेशनची ॲडिशन करू. झूम करतो की तुम्ही इक्वेशन समजले असाल, लिहिले पण असेल. पण तिघाची ॲडिशन करू. सो देअरफॉर डो यू बाय डो एक्स प्लस डो यू बाय डो वाय प्लस डो यू बाय डो झेड इक्वल्स टू. तर ॲडिशन करा. बघा तिघाचं डिनोमिनेटर सेम आहे, तर डिनॉमिनेटर मी डायरेक्ट सेम लिहू शकतो, x³ प्लस y³ प्लस z³ मायनस 3xyz. तर वरती काय राहिलं, मी वरती तुमच्याकडे भेटलं तुम्हाला 3x² मायनस 3yz. नंतर सोबत y सोबत काय असतं तुमचं 3y² मायनस 3zx प्लस z सोबत काय होतं 3z² मायनस 3xy 3xy आहे तो. ठीक आहे, दिसत नसेल तर थोडं एकदा साईडला लिहितो मी, सिम्प्लिफाय करायला दिसलं पाहिजे म्हणून. ओके डन. 3z² मायनस 3xy. ओके, आता बघा वरच्या इक्वेशनमधून सगळ्या ठिकाणाहून 3 कॉमन काढा. सो 3 कॉमन काढला. इथे बाकी राहिला आहे x², इथला घेतला y², इथला घेतला z². आहे x² इथला y² आणि z². तर बाकी करायला बघा ज्या बाकीच्या टर्म्स आहेत त्या मायनसमध्ये 3 ऑलरेडी बाहेर कॉमन काढला आहे. जर आता मायनस कॉमन काढलं इथे xy इथला, ठीक आहे, मायनस yz आणि मायनस zx. ठीक आहे, टोटल डिवायडेड बाय जी आपली टर्म आहे ती आपली टर्म कुठली आहे x³ प्लस y³ प्लस z³ मायनस 3xyz. आता जर तुम्हाला हा फॉर्म्युला आठवत असेल a³ प्लस b³ प्लस c³, तर चांगलं जर नाही आठवला तर याचं एक्सपान्शन तुम्ही लक्षात ठेवा. याचं एक्सपान्शन केल्यावर जी वरतर टर्म आहे ती खाली रिपीट होते. ते एक्सपान्शन कधीतरी आपण क्लासमध्ये करूया, जर क्लासमध्ये अवेलेबल असेल सर्वत्र. तर एखाद्या वेळेस मी परत अपलोड करेल. yz असेल याचं डेरिव्हेटिव्ह का सॉरी याचं एक्सपान्शन काय होणार, हा x प्लस y प्लस z आणि x² प्लस y² प्लस z² मायनस xy मायनस yz मायनस zx. याचं ते काय आहे एक्सपान्शन आहे. त्या दोन्ही व्हॅल्यू सेम असल्यामुळे हे व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू कॅन्सल झाली. तर फायनली बघा आपल्याला काय भेटलं, डो यू बाय डो एक्स प्लस डो यू बाय डो वाय प्लस डो यू बाय डो झेड इक्वल्स टू बाकी काय राहिलं 3/x प्लस वाय प्लस झेड. हे होतं आपलं पहिल्या क्वेश्चनचं प्रूफ. सो 1 इज प्रूव्ड. एक काय केलं आपण प्रूव्ह केला. तर सेकंडसाठी काय करायचं आहे थोडं त्याच्यावर लक्ष देऊ आपण. सेकंड इक्वेशन प्रूव्ह करायसाठी आपल्याला त्याला दोनदा डिफरन्शिएट करायचं. लक्षात द्या इथे डेरिव्हेटिव्हचा स्क्वेअर नाही आहे, दोघात फरक आहे. इथे जर सपोज यू असता, इथे यू असता, इथे यू असता, इथे यू नसता, तर हे पूर्णाचं स्क्वेअर झालं असतं. पण ॲक्च्युअली तसं आहे का नाही. त्यांनी काय करण्याआधी त्याला डबल डिफरन्शिएट केलं, नंतर त्याचं ॲडिशन केलेली आहे. तर आपण प्रत्येक इक्वेशनला डबल डिफरन्शिएट करू शकतो नाही, त्याला नाही करायचं. यालाच करू आपण डायरेक्ट. प्रत्येकाला कशाला करायचं आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करू ना. सो देअरफॉर
फॉर सेकंड इक्वेशन इथे लिहितो मी. सो फॉर सेकंड प्रूफ आपण काय करणार, आता डिफरन्शिएट करतो. म्हणजे डेल एक्स डेल वाय डेल झेड हे डिफरन्शिएट केलं कशाला, यालाच केलं आहे. डो यू बाय डो एक्स प्लस डो यू बाय डो वाय प्लस डो यू बाय डो झेड. यालाच परत डिफरन्शिएट केल्यावर तुम्हाला जी व्हॅल्यू मिळेल ती तुमची काय झाली, सेकंड डिफरन्शिएशन. ठीक आहे. जी याने याला डिफरन्शिएट केलं, याला डिफरन्शिएट केलं, याला डिफरन्शिएट केलं अँड सो ऑन. ओके. चला आता आपण याला सॉल्व करूया. मग आता डिफरन्शिएट करताना काय होईल, आधी एक्सनी या पूर्ण टर्मला डिफरन्शिएट होईल. ठीक आहे. नंतर वायने डिफरन्शिएट करायचं आणि नंतर झेडने करायचं. तर एवढं करण्यापेक्षा आपण सिम्पली असं लक्षात ठेवू शकतो की बघा, ही जी व्हॅल्यू आपण काढलेली आहे आधी, ठीक आहे, ही जी व्हॅल्यू आपण काढलेली आहे ती यूज करायची. म्हणजे आपल्याकडे जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कुठली आहे बघा, डो बाय डो एक्स प्लस डो बाय डो वाय डो झेड. आणि ह्या व्हॅल्यूची व्हॅल्यू आपण आता ऑलरेडी कॅल्क्युलेट केली आहे, ती आहे 3 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय प्लस झेड. ठीक आहे. आता तुम्ही याला एकदा डिफरन्शिएट करून बघा. जेव्हा तुम्ही डी एक्सने डिफरन्शिएट करणार तेव्हा बघा, आधी तर हा डिनॉमिनेटर याचं डिफरन्शिएशन होईल. डिनॉमिनेटरचा पॉवर किती असतो, फॉर एक्झाम्पलसाठी मी साईडला लिहितो. जर मला डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल 1/xचा, तुम्ही काय करेल, आधी एक्सला पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहिल. पॉवरचा फॉर्म काय डिवाइडमध्ये असल्यामुळे -1 राहिला. आता पॉवर -1 जेव्हा डिफरन्शिएट करतो का -1 पुढे येतो आणि याचा पॉवर आणखी 1ने कमी होतो. -1 आणि आणखी एक -1नी कमी झाला. सो बेसिकल तो -2 झाला, म्हणजे -1/x² झाला. सेम लॉजिक इथे. जेव्हा तुम्ही एक्सना डिफरन्शिएट करणार तर बघा, आधी डिनॉमिनेटर डिफरन्शिएट होईल. डिनॉमिनेटरमधून मायनस बाहेर आला, सो -3 बाहेर डिवाइड बाय तसंच राहिलं एक्स प्लस वाय प्लस झेड. आणि याचा पॉवर 1नी वाढला, खाली बघा इथे स्क्वेअर झाला, 1नी पॉवर वाढला. आता याचं डिफरन्शिएशन करा. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, वायचा 0, झेडचा 0. का बरं पॉसिबल झालं असं, कारण की आपण फक्त कसोबत केलं, आधी आपण एक्सने डिफरन्शिएट केलं आहे. नेक्स्ट आता वायने डिफरन्शिएट करून बघा. जेव्हा तुम्ही वायने डिफरन्शिएट कराल परत तेच -3 वाय डिवाइडमध्ये असल्यामुळे आधी डिफरन्शिएशन खालचे येईल, वाय प्लस झेड याचा स्क्वेअर. नंतर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 0 असेल, वायसाठी 1 असेल आणि झेडसाठी 0. आणि फायनली जेव्हा तुम्ही झेडने डिफरन्शिएट करणार तेव्हा परत -3 बाय खाली एक्स प्लस वाय प्लस झेडचा स्क्वेअर तर असेल आणि सोबत एक्सचा डेरिव्हेटिव्ह 0, वायचा 0 आणि झेडचा 1. आता 1नी मल्टिप्लाय केलं तर ह्या कुठल्याही व्हॅल्यू चेंज होणार नाही. आता डिनॉमिनेटर सेम आहे, डिनॉमिनेटर सेम आहे ना, इथे पण इथे आणि इथे पण. तर वरच्या नंबरची काय होणार, ॲडिशन. -3 किती झाले, -9. डिनॉमिनेटर किती होतं तुमचं, एक्स प्लस वाय प्लस झेडचा स्क्वेअर. आणि ही व्हॅल्यू कशाची होती, डो एक्स प्लस डो वाय प्लस डो झेडचा स्क्वेअर, कशाचा, यूचा. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. तशा प्रकारे आपण सेकंड गोष्ट पण प्रूव्ह केली आहे. आपण म्हणू शकतो हेन्स टोटल क्वेश्चन इज